ए रहा नहीं जाता। जय श्री मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, चढ होतं एकदम जबरदस्त. बाया माझ्या बांगुऱ्या मागतान रे या सॉन्गवर त्या चढूचं पण बनवलेलं आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक करता आणि करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम टॅग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल तो देत असतो. तर सोबतच मित्रांनो, एवढा जो लागणारा मेटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये कुठेही QR कोड दिसेल, त्या QR कोडचा आहे ना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. डिस्क्रिप्शनमध्ये ते काय नाही भेटणार मित्रांनो. तर तुम्ही आपल्याला मेटमार्कचा व्हिडिओ पाहिजे असतील ना, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर एक QR कोड सापडेल, त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्याला आहे ना गुगल लेन्समध्ये त्याला इम्पोर्ट करायचे. त्यानंतर ना त्या QR कोडवरती एक लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक केल्या आहे ना आपला मेटमार्क आहे ना, तो आपल्याला तिथे डाउनलोडची लिंक भेटेल. त्या डाउनलोडच्या लिंकवरती क्लिक केल्या आपला मेटमार्क आहे नाही तो ओपन होऊन जाईल. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला आहे ना आपल्या प्ले स्टोरवरून सुपर ॲप डाउनलोड करायचे. त्यानंतर ना त्याला UKचं ते आपल्याला करून घ्यायचे. त्यानंतर ना आता CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ना इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. तर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर ना आपला जो मेटमार्क दिलेला आहे ना, तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केल्यानंतर ना ॲडवरती क्लिक करायचे. आपल्याला ह्या बिटमार्कसाठी आहे ना व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. त्या व्हिडिओमध्ये QR कोड सापडेल. त्या QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. ते सगळे मी तुम्हाला पहिला सांगितलेलं आहे मित्रांनो. तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते एक्स्ट्रॅक्टिव्ह डाउनचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आता या आपल्याला सॉन्ग भेटून जाईल. त्या सॉन्गवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. ते बीट्स नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आता जिथे बीट चेंज होतील ना, तिथे बीट्स ॲड करायचे आहेत. तर अशा प्रकारे आहे ना बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत सगळे. तर भावांनो, मी आहे ना इथे ओव्हरले तुम्हाला ॲड करण्यासाठी इथे ॲड ओव्हरले 9 नावाचं जे हे आहे ना, म्हणजे ॲड ओव्हरले जिथे येते ना तिथे ओव्हरलेमध्ये जाऊन आपल्याला तिथे ओव्हरलेस ॲड करायचे आहेत. तर मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. तर आता बीट्स ते मी नंतर ॲड करून घेतो. बीट्स ॲड करून घ्यायचे तुम्ही. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून तर जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे व्हिडिओच्या लेअरला स्प्लिट करायचं. असं स्प्लिट करायचे. तर आता स्प्लिट केल्यानंतर ना पहिल्यांदा इथे पहिल्या 1 नंबरच्या लेअरवरती म्हणजे स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता जिथे इथे ओव्हरली 8 ते सगळं दिसत आहे ना, म्हणजे इथे दिसत आहे बघू शकता मित्रांनो. ते असं फिल करायचं, याला मोठं करायचं आपल्या फोटोला. त्यानंतर ना तात्पुरतं आपल्याला याची ऑपॅसिटी आहे ना ते कमी करून टाकायचे. तात्पुरता असा मित्रांनो. त्यानंतर ना तर जिथे ओव्हरली ते म्हणजे ॲड ओव्हरली 1 2 असं दिसायला आहे ना, तिथपर्यंत याला हे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता इथे मध्ये मध्ये जेवढे बीट्स आहेत ना
त्याला स्प्लिट करून घ्यायचं, पण त्याआधी आपल्याला याची ऑपोसिट आहे ना ते कम म्हणजे वाढवायचे. ते जे कम केलं ते ना तात्पुरतं कम केलं ते आपण, तर वाढवल्यानंतर ना आता जिथे जिथे मध्ये बीट्स आहेत ना तिथे स्प्लिट करायचं असं. तर असं सगळीकडे करायचं आहे मित्रांनो, जिथे जिथे आता इथे पण आलं बघू शकता मित्रांनो आता इथे. तर इथे देखील आपला दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा असं. तात्पुरतं आपल्याला याची ऑपोसिटी कम करायची. त्यानंतर ना आता ओरली जिथे जिथे म्हणजे जेवढं लांबपर्यंत आहे ना तेवढं आपल्याला हे करून घ्यायचं. तर बघू शकता मित्रांनो, तर अशा प्रकारे ऑप्सी परत वाढवून त्याला स्प्लिट करायचे. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे जिथे ओव्हरले ॲड केलेत ना तिथे या लेअरला सुद्धा तोच फोटो असला पाहिजे आणि ओव्हरलेला सुद्धा तोच फोटो असला पाहिजे. ते वरी आणि खाली दोन्हीला तोच असला पाहिजे आणि इतर ठिकाणी वेगवेगळा. तर असं तुम्ही आता फोटो रिप्लेस करून घ्यायचे. त्यासाठी पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून त्या ओव्हरलेमध्ये जिथे जे फोटो आहे ना तेच फोटो आपल्याला इथे वरी इथे रिप्लेस करायचे. तर हा फोटो आहे बघू शकता मित्रांनो, हा फोटो रिप्लेस करून 2 बोटाने मोठे करायचे. त्यानंतर ना आता 2 नंबरच्या ओव्हरलेवरती यायचे. त्यानंतर ना रिप्लेसमध्ये जाऊन दुसरा फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर ना इथे वरच्या लेअरवरती क्लिक करून इथे रिप्लेसमध्ये जाऊन इथे आत्ता ओव्हरलेमध्ये जो फोटो सिलेक्ट केला आहे ना तोच फोटो आपल्याला इथे वरी सिलेक्ट करायचे. तर अशा प्रकारे आहे ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत मी आता जेवढं सांगितलं तेवढं व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्ही करून घ्यायचे. तसं करत बसलं तर 2-4 तासाचा व्हिडिओ होईल. तर मी आता सगळं ते करून घेतो आता. तर बघू शकता मित्रांनो, मी सगळं केलेलं आहे आता. तर मी आता फक्त तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपल्याला ॲनिमेशन्स ॲड करायचे. सगळे फोटोज ते ओरले ॲड केल्यानंतर ना ते स्टार्टिंगला येऊन ते लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे. त्यानंतर ना पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो सिलेक्ट करून पुढच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. तिसऱ्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1, चौथ्या लेअरवरती येऊन पेंडुलम 2, 5व्या लेअरवरती येऊन ते वेव्ह ऑब्झर्निफिकेशन, 6व्या लेअरवरती पण तोच ॲड करायचे. पुढच्या 4 सेकंडच्या लेअरवरती येऊन वेव्ह ऑब्झर्निफिकेशन तोच ॲड करायचे. ते 4 सेकंडच्या पुढची जी लेअर आहे ना त्या लेअरवरती येऊन झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं, कॉम्बोमध्ये भेटून जाईल. जिथे नंतर सांगतो. ते 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. पुढच्या लेअरवरती येऊन वेव्ह ऑब्झर्निफिकेशन, 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन वेव्ह ऑब्झर्निफिकेशन. त्यानंतर ना 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन वेव्ह ऑब्झर्निफिकेशन. त्या पुढच्या जे ओव्हरले ॲड केली ना त्या लेअरवरती येऊन पुढच्या डेझर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती डेझर्ट लेफ्ट. त्यानंतर ना 8 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन बाउन्स 1 आणि 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1, 10 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1, 11 सेकंडच्या लेअरवरती पेंडुलम 2, त्या पुढच्या लेअरवरती पेंडुलम 1, त्या पुढच्या लेअरवरती पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1, 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 2, 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन डेझर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1, 15 सेकंडच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 2, 15 सेकंड 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन डेझर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करून 16 सेकंडच्या लेअरवरती येऊन डेझर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन झूम 1 नावाचाच ॲनिमेशन ॲड करायचे. 18 सेकंडच्या लेअरवरती येऊन डेझर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करून 19 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून डेझर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. पुढच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1 ते 21 सेकंडच्या आदल्या लेअरवरती येऊन पेंडुलम 2, 21 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. 22 सेकंडच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचे. आता त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचे. त्यावरती पेंडुलम 2 24 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून डेझर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करून 25 सेकंडच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती पेंडुलम 2, 26 सेकंडच्या लेअरवरती पेंडुलम 1, पुढच्या लेअरवरती इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून 27 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून बॉटम राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करून 28 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन पेंडुलम 2 पुढच्या लेअरवरती मध्ये ते म्हणजे 29 सेकंडच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून लास्ट ऑन दुसऱ्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली लास्टच्या लेअरवरती रॉक हॉरिझॉन्टली. तर अशा प्रकारे आपले मेन हे जे ॲनिमेशन्स ॲड होऊन जातील. तर आपल्याला ओव्हरले ॲड केलेत ना तिथे ॲनिमेशन्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन
इथे ओव्हरलीवरती जाऊन पहिल्या ओव्हरलीच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते ॲनिमेशन्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या लेअरवरती 3D कार्ट 2, त्या पुढच्या लेअरवरती 3D कार्ट 3, त्यानंतर चौथ्या लेअरवरती 3D कार्ट 4, असं 3D कार्ट 1 2 3 4 पर्यंत ॲड करायचे इथे. त्यानंतर आता इथे 4 सेकंद 15 फ्रेमवरती येऊन ते ह्या ओव्हरलीवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 2, त्यानंतर त्याच्या पुढे 3D कार्ट 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करून टाकायचं आहे. ते 7 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 4, इथे येऊन 3D कार्ट 5 असं ॲड करायचं 2. त्यानंतर आता 11 सेकंदच्या ओव्हरलीवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 2, त्या पुढच्या 12 सेकंदच्या ओव्हरलीवरती येऊन 3D कार्ट 3, ते 12 सेकंद 15 फ्रेमच्या ओव्हरलीवरती येऊन 3D कार्ट 4, 13 सेकंदच्या ओव्हरलीवरती येऊन 3D कार्ट 5, त्यानंतर 13 सेकंद 15 फ्रेमच्या ओव्हरलीवरती येऊन 3D कार्ट 6 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. 14 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 15 सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 3 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 17 सेकंदच्या पुढच्या ओव्हरलीवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचे. 3D कार्ट 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती 3D कार्ट 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर आता ते 20 सेकंदच्या ओव्हरलीवरती 3D कार्ट 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती 3D कार्ट 3, त्यानंतर 21 सेकंद 15 फ्रेमच्या ओव्हरलीवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या 22 सेकंदच्या लेअरवरती 3D कार्ट 3 नावाचा ॲनिमेशन ॲड करून 23 सेकंदच्या लेअरवरती येऊन ते 3D कार्ट 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती 3D कार्ट 2, त्यानंतर आता 25 सेकंद 25 फ्रेमवरती यायचे. त्यानंतर इथे या ओव्हरलीवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 2, त्यानंतर पुढच्यावरती 3D कार्ट 3, असं 3D कार्ट 1 2 1 2 नाहीतर 3 2 असं काय तर ॲड करून टाकायचं मित्रांनो, समजलं नाही तर. 28 सेकंद 15 फ्रेमच्या ओव्हरलीवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 4 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 29 सेकंदच्या ओव्हरलीवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 5 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायची. तर अशा प्रकारे आपली ॲनिमेशन्स आहे ना ओव्हरलीला आणि मेन व्हिडिओला ॲनिमेशन्स ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ते लाईट इफेक्ट्समध्ये यायचे. लाईट इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ते थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर स्पार्क ऑटो नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर आता 2 सेकंद 15 फ्रेमची जी हे आहे ना लेअर, त्या लेअरवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून डेकोरमध्ये यायचे. त्यानंतर आता इथे हे बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे 5 सेकंदची जी बीट आहे या बीटपर्यंत त्याला वाढवून घ्यायचे. त्यानंतर यालाच डुप्लिकेट करून असं पुढच्या इथे पुढेसुद्धा ॲड करून घ्यायचे ह्याच्या. त्यानंतर याला 8 सेकंद 15 पर्यंत ठेवायचे. 8 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन स्पार्क ऑटो नावाचा इफेक्ट ॲड करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर यालाच डुप्लिकेट करून रिप्लेसमध्ये जाऊन डेकोरमध्ये यायचे. त्यानंतर इथे बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे, ॲड करून टाकायचे. मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे मित्रांनो. ते 11 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन पिंक ब्लिंकर्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे 13 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करायचं. याला 13 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून 15 सेकंडच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं. याला 15 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये जायचे. त्यानंतर बटरफ्लाय ड्रीम ॲड करून ते 16 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. 16 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते 2 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. 18 सेकंडच्या आदल्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून डेकोरमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचे इफेक्ट ॲड करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर इथे पुढे ते 19 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन मेट्रो नावाचे इफेक्ट ॲड करून 2 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. इथे आणखी एकदा याला डुप्लिकेट करून
पुढच्या लेअर म्हणजे पुढच्या बीटवरती ॲड करायचं असं. त्यानंतर ना आता इथे 22 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून डेकोरमध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून 2 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. 23 सेकंड 15 फ्रेमच्या बीटवरती मेटर नावाचा इफेक्ट ॲड करून याला पुढच्या बीटपर्यंतच ठेवायचे. त्यानंतर ना 24 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून 1 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. तर अशा प्रकारे आपले इफेक्ट्स ॲनिमेशन सगळं ते झंझट म्हणजे ॲड करून होऊन जातील. तर आता आपल्याला हा व्हिडिओ आहे ना गॅलरीमध्ये सेव्ह करायचे. त्यासाठी इथे कोपऱ्यातले एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. तर इझिली हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.